नमस्कार. आज आपल्याला शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची आहे. 2-3 प्रकार मी दाखवले. आज आणखी हा नवीन प्रकार आपल्याला बघायचा आहे. मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या, त्याची सालं काढली आणि तुकडे करून घेतलेले. तेल तापत ठेवले. तेलात मोहरी, जिरे आणि लसणामध्ये सुद्धा मी थोडे जिरे आणि आलं बारीक करून घेतलेले ते पण टाकलेलं आहे. आणि त्यात मग शेंगा टाकून द्यायच्या आहेत. शेंगा परतल्या त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि आवडीनुसार तुम्ही तिखट किंवा कसं तुम्हाला आवडत असेल तसं तिखट टाकायचं. थोडी हळद टाकायची, त्यात छान परतून घ्यायच्या आणि पाणी टाकायचं आहे. थोडी वरतून कोथिंबीर टाकायची आहे आणि आपण हे थोडंसं जाडसर पीठ लागतं डाळीचं, ते कालवून घ्यायचं. जाडसर पीठ येत नाही तर आपण मिक्सरवर थोडीशी डाळ बारीक करून घ्यायची पीठ, कारण ते बारीक होत नाही, तेच कालवून टाकायचं. खूप छान भाजी होते, फारच सुंदर लागते चवीला. एकदा करून बघा.